महाभारत ही भारतातील सर्वात महान महाकथा आहे. या कथेचा केंद्रबिंदू आहे हस्तिनापूरचा गादीचा वाद. हस्तिनापूरच्या कुरुवंशात 2 शाखा होत्या, पांडव आणि कौरव. पांडव म्हणजेच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे यथार्थ वारस असूनही दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील कौरवांनी त्यांना राज्यापासून वंचित केले. फसवणूक करून जुगारामध्ये पांडवांकडून त्यांचे राज्य हिरावून घेतले गेले आणि त्यांना वनवासात जावे लागले. वनवास संपल्यानंतरही कौरवांनी राज्याचा योग्य हक्क देण्यास नकार दिला. अखेरीस कुरुक्षेत्रावर भीषण युद्ध अनिवार्य झाले. 18 दिवस चाललेल्या या महासंग्रामात धर्म, अधर्म, पराक्रम आणि नीती अनिती यांची कसोटी लागली. युद्धाच्या पूर्वसंध्येला अर्जुन आपल्या नातेवाईकांशी युद्ध करायचे या विचाराने व्याकुळ झाला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला धर्म, कर्तव्य आणि कर्म यांचे गहन उपदेश दिले. हेच दिव्य तत्वज्ञान पुढे भगवद्गीता म्हणून अमर झाले. शेवटी 18 दिवसांच्या युद्धानंतर पांडवांनी विजय संपादन केला. धर्माचा पराभव झाला नाही, सत्याचा विजय झाला. युधिष्ठिराला हस्तिनापूरच्या गादीवर बसवण्यात आले आणि धर्मसंस्थापनाचा महान उद्देश पूर्ण झाला. ही कथा आपल्याला शिकवते की अन्याय व अधर्म कितीही बलाढ्य असला तरी शेवटी सत्य आणि धर्म यांचाच जय होतो. धन्यवाद.